Hello students. Today's lecture we are going to will discuss about SYBSc Botany paper first. Chapter number first. Remaining part is discussed below. Okay. Point point name is objectives of plant taxonomy. ओके. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण ऐकलं असेल की इंट्रोडक्शन आणि स्कोप ऑफ टेक्झॉनॉमी हे पॉईंट आपण बघितले होते. आता ह्या चॅप्टरला सेकंड पॉईंट आहे तर ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लॅन टेक्झॉनॉमी. ओके. तर त्याच्यामध्ये टेक्झॉनॉमीचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. ओके. आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲडिशन टू देअर नेम्स, ॲफिनिटीज, डिस्ट्रीब्युशन, हॅबिट अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ओके. मग त्याचे जे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, ॲफिनिटीज, डिस्ट्रीब्युशन, हॅबिट अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ॲफिनिटीज म्हणजे काय, त्या सिमिलॅरिटीज असतील किंवा त्याच्यावरती त्याचे डिफरंट जे पार्ट असतील किंवा त्याचं कम्पॅरिझन जे असेल त्याचं मिनिंग किंवा त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असेल डिस्क्रिप्शन ते ॲफिनिटीजमध्ये येतं. मॉर्फॉलॉजी आणि इंटरनली काय त्याच्यामध्ये कम्पॅरिझन आहे हे ते स्टडी केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, मग नेम केलं जातं, ॲडिशन टू नेम आहे की नाही. मग त्याच्या बेसवर त्याला नेम दिलं जातं. हॅबिट अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मग त्याचे हॅबिट काय असेल किंवा त्याचं कॅरेक्टर काय असेल त्याच्यावरून त्याच्यानंतर त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय असू शकतात हे सांगितले आहे. ओके. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज रेफरन्स सिस्टीम फॉर प्लांट्स, सायंटिस्ट नेम एंटायटीज, स्पेसीज, जीनस अँड फॅमिलीज. म्हणजेच काय, सायंटिस्ट काय करतात प्लॅन्ट बॉडीला किंवा त्या प्लॅन्ट ऑर्गॅनिझमला किंवा त्या ऑब्जेक्टला काय करतात, प्लॅन्ट्सला नेम देतात. मग नेमका कोणत्याच्यावर, रेफरन्स सिस्टीम फॉर प्लॅन्ट्स. मग कोणती सिस्टीम, टेक्झॉनॉमीमध्ये बऱ्याचशा सिस्टीम आहेत, क्लासिफिकेशन सिस्टीम आहेत. त्या क्लासिफिकेशन सिस्टीमच्या बेसिसवरती सायंटिस्ट काय करतात, त्या प्लॅन्टला नेम देतात. मग नेम दिल्यानंतर काय करतात, त्याला स्पेसिसमध्ये बसवतात. त्याच्यानंतर जीनस कोणता आहे हे तिथं डिस्कस करतात. त्यानंतर त्याचा फॅमिली जी आहे ती फॅमिलीच्या रँकिंगमध्ये त्याला फिक्स करतात. ओके. देन थर्ड वन, कम्प्लीट नॉलेज ऑफ प्लॅन्ट अँड सिस्टमॅटिक स्टडीज अबाउट इंडिव्हिज्युअल पार्ट. मग काय, मग टेक्झॉनॉमीचा यूज काय होतं आहे, कम्प्लीट नॉलेज आपल्याला प्लॅन्टचं काय होतं कलेक्शन करता येते, सिस्टमॅटिक स्टडीज अबाउट इंडिव्हिज्युअल प्लॅन्ट्स. मग एका इंडिव्हिज्युअल प्लॅन्टचं आपण काय करू शकतो, स्टडी सेपरेट आउटली करू शकतो. ओके. अगेन फोर्थ वन, इट ऑर्गनाइज नॉमेनक्लेचर. ओके. मग त्याचं काय, नॉमेनक्लेचर ऑर्गनाइज केलेलं असेल. नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, त्याची नेमिंग सिस्टीम जी असेल किंवा नेमिंग सिस्टीम जी असेल तिचं काय त्या बेसिसवरती किंवा त्या नेमिंग सिस्टीमचा यूज करून त्या प्लॅन्टला काय दिलं, नाव दिलं असेल विथ द हेल्प ऑफ टेक्झॉनॉमी. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. ही काय एक सिस्टीम आहे, एक क्रायटेरिया आहे. त्या काय करतात, रूल फॉर्मेशन केलेले आहेत आणि ते रूलच्या हेल्पने किंवा रूल अप्लाय करून त्या प्लॅन्टला काय करतात, नाव देतात. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर इट इज अ सिस्टीम. ओके. मग फॉर एक्झाम्पल आता इथं काय घेतलंय, मँजीफेरा इंडिका. आता मँजीफेरा हा काय झाला, जीनस झाला आणि इंडिका ही काय झाली, त्याची स्पेसिस झाली. कोणत्या प्लॅन्टची, मँगोची. ओके. मग कोणत्या बेसिसवर केलं हे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर या बेसिसवरती काय केलं असणार, त्याचं क्लासिफिकेशन किंवा नेमिंग सिस्टीम त्याच्यावरती अप्लाय केलेली असेल. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह डॉक्युमेंटेशन. ओके. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय केलं जातं, तो प्लॅन्टचा जो डाटा असेल किंवा त्याचं कलेक्शन जे असेल त्याची सिस्टमॅटिक पोझिशन, त्याचे कॅरेक्टरायझेशन, त्याचे काय अजून मेडिसिनल यूज किंवा अदर काय त्याचे युजेस असतील ते काय केलं जाईल, एका बुकमध्ये किंवा एका डॉक्युमेंटमध्ये काय केलं जाईल, फिक्स केलं जाईल किंवा फिट करून ठेवल्या जातील, स्टोअर करून ठेवले जातील. मग काय डॉक्युमेंटेड कोणत्या फॉर्ममध्ये, एक तर फ्लोराज म्हणजेच काय फ्लावरिंग बुक्स असेल किंवा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते फ्लावरिंग प्लॅन्टची किंवा अदर ज्या प्लॅन्ट्स असतील त्या प्लॅन्ट्सची. ओके. मॅन्युअल्स म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जर्नल्स पब्लिश केलेले असतात. त्याच्यामध्ये काय प्लॅन्टवरती काय रिसर्च केलेला आहे हे तिथं स्टडी केलं जातं. मोनोग्राफ सुद्धा त्याच टाईपमध्ये येईल, इन्फॉर्मेशन कलेक्शन करण्यासाठी एक डाटा तयार केलेला असेल. त्याच्यानंतर हर्बेरिया आता तुम्हाला माहितीच आहे, विनो हर्बेरिया म्हणजेच काय, त्यात प्लॅन्ट काय केलं जाते, प्लॅन्टचा एक पार्ट किंवा जो इसेन्शियल पार्ट असेल तो पार्ट काय केला जातो, कट आउट करून तो रायटिंग बोर्ड किंवा मग आपला ड्रॉइंग जो बोर्ड असेल त्या बोर्डवरती काय केला जातो, स्टिक आउट केला जातो म्हणजे चिटकावला जातो. कशासाठी,
मग त्याचे जे कॅरेक्टर्स असते ते कॅरेक्टर त्याच्या समोर लिहिले जातात आणि त्याची सिस्टमॅटिक पोझिशन सुद्धा त्याच्या समोर लिहिली जाते. काय होतं आपल्याकडे तो डॉक्युमेंट फॉर्ममध्ये कलेक्शन फॉर्ममध्ये आपल्याकडे स्टोअर असावा त्यासाठी. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ टेक्झॉनॉमी. आता इम्पॉर्टन्स ऑफ टेक्झॉनॉमी आत्ता काय झाले ऑब्जेक्टिव्ह झाले. आता इम्पॉर्टन्स ऑफ टेक्झॉनॉमी त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स. मग काय एखाद्या प्लॅनचं काय करायचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि त्याची अबंडन्स म्हणजे किती ती क्वांटिटीमध्ये आहे किंवा कोणत्या फॉर्ममध्ये आणि किती क्वांटिटीमध्ये ती ऑब्झर्व होते हे स्टडी करण्यासाठी आपल्याला टेक्झॉनॉमीचा यूज करता येतो. देन फॉरेस्ट मस्ट बी नेम क्लासिफाय टू अंडरस्टँड. आता फॉरेस्टमध्ये काय असतं नंबर ऑफ प्लांट असतात. ओके. मग त्या नंबर ऑफ प्लांट्स असल्यामुळे त्याचं काय क्लासिफिकेशन आपल्याला सहजासहजी होत नाही. त्यामुळे त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला लवकर होत नाही. म्हणून टेक्झॉनॉमीचा हेल्प घेऊन आपण काय करणार फॉरेस्ट मस्ट बी नेम. मग प्लांट ज्या असतील फॉरेस्टच्या त्या प्लांट काय केले जातील टेक्झॉनॉमीचे हेल्प घेऊन किंवा फ्लोराज घेऊन ते काय करू शकतो आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि ते अंडरस्टँड करून घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. मग त्याचे ॲप्लिकेशन जे आहे किंवा युजेस जे आहे ते कशामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला आहेत त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये आहे. जर प्लांट बॉडीचं आपल्याला नेमिंग सिस्टीम क्लासिफिकेशन कॅरेक्टरायझेशन जर माहितीच नसेल तर आपण ती प्लांट ग्रो तरी कसं काय करू शकतो आहे की नाही. मग तिचे आपल्याला कॅरेक्टरायझेशन तिचं जर आपल्याला ॲक्च्युअल वर्किंग किंवा ॲक्च्युअल बेनिफिट जर माहीत असेल तर आपण काय करतो ॲग्रिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चरच्या हेल्पने काय करतो तिचं प्रोपागेशन करतो आणि तिच्या प्लांट प्रोडक्शन आपण तिथं करू शकतो. ओके. नेक्स्ट नॉलेज ऑफ सिस्टमॅटिक बॉटनी. मग काय करतं टेक्झॉनॉमीचा इम्पॉर्टन्स म्हणजेच काय त्या प्लॅनच्या सगळं जेवढं कलेक्शन असेल डाटा असेल हे जे आपण आता बघितलं फ्लोराज मॅन्डल मोनोग्राफ हर्बेरिया याचं काय केलं ते विथ द हेल्प ऑफ टेक्झॉनॉमीच्या हेल्पने कलेक्शन केलं जातं. म्हणजेच काय नॉलेज ऑफ सिस्टमॅटिक बॉटनी म्हणजे सिस्टमॅटिक बॉटनीचं आपल्याला ते नॉलेज स्टोअर करून ठेवता येतं. देन थर्ड वन इकॉलॉजिस्ट टू स्टडी हॅबिटेट अँड एन्व्हायरमेंट टू द अंडरस्टँड व्हेजिटेशन डाटा. मग व्हेजिटेशन डाटा म्हणजेच काय नंबर ऑफ प्लांट्स असतील नंबर ऑफ ग्रास असेल नंबर ऑफ स्पेसीज असतील त्या स्पेसीजचं काय करणं डाटा जो कलेक्शन केलेला आहे किंवा व्हेजिटेशन डाटा आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी या टेक्झॉनॉमीचा यूज करतात कोण इकॉलॉजिस्ट. नेक्स्ट कॉन्झर्वेशन ऑफ सॉईल टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. मग काय केलं जातं कॉन्झर्वेशन ऑफ सॉईल सॉईलचं काय केलं जातं कॉन्झर्वेशन केलं जातं टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. मग सॉईल इरोजन होऊ नये म्हणून कोणत्या प्लांट तिथं आपण सो करू शकतो किंवा कोणत्या प्लांट आपण डेव्हलप करू शकतो हे टेक्झॉनॉमीच्या हेल्पने किंवा त्या फ्लोराच्या हेल्पमध्ये आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये स्टडी करून त्या प्लांट तिथं आपण प्लांटेशन करू शकतो. फिफ्थ नंबर टू ट्रेस द ओरिजिन ऑफ प्लांट्स. मग त्या टेक्झॉनॉमीच्या हेल्पने काय होतं आपल्याला एखाद्या प्लांटचं काय ओरिजिन आपल्याला माहिती नसेल इव्होल्युशन माहिती नसेल तर त्याचं ओरिजिन कुठून झालं आहे आणि त्याचं अजून स्पेसिस काय आहेत हे आपण त्या टेक्झॉनॉमीच्या हेल्पने काय करू शकतो ऑब्झर्व करू शकतो. नेक्स्ट वन प्रोव्हाइड बेसिक थिंग्स फॉर लाईफ अँड नॉलेज ऑफ प्लांट लाईफ. म्हणजेच काय प्लांटचं लाईफ किती आहे आणि त्या प्लांटला अजून काय काय कॅरेक्टर्स ॲप्लाय करता येतील किंवा काय काय कॅरेक्टर्स किंवा काय त्याचे युजेस असतील हे आपल्याला टेक्झॉनॉमीच्या हेल्पने बघता येतं. ओके. हे झाले इम्पॉर्टन्स. आता नेक्स्ट पॉईंट ॲस्पेक्ट्स ऑफ टेक्झॉनॉमी. आता ॲस्पेक्ट ऑफ टेक्झॉनॉमी म्हणजे काय त्याच्यामध्ये येते आयडेंटिफिकेशन नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण काय करू शकतो टेक्झॉनॉमीचा जनरली एक ओव्हरव्ह्यू आपण सहजासहजी घेऊ शकतो. पण आपल्याला आयडेंटिफिकेशन नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशनच माहिती नसेल तर आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ शकत नाही. ओके. मग कमीत कमी आपल्याला आयडेंटिफिकेशन तरी माहिती पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन असेल तर आपल्याला त्या प्लांटचं काय नाव सांगतील त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन करता येईल. म्हणजेच काय इट इज अ मेन फंक्शन ऑफ द टेक्झॉनॉमी. ओके. देन नेक्स्ट द वर्ड टेक्झा वॉज फर्स्ट सजेस्टेड बाय जर्मन बायोलॉजिस्ट ॲडल्फ मेयर इन 1926. मग काय ॲडल्फ मेयरने काय केलं 1926 साली काय केलं टेक्झॉन हा जो वर्ड आहे याला काय केलं सजेस्ट केलं फर्स्टली आणि कोणत्या ग्रुपसाठी बाय ॲनिमल ग्रुपसाठी काय केलं त्याने सजेस्ट केला नॉट अ प्लांट ग्रुप. ओके. नेक्स्ट सायंटिस्ट हर्मन जे लॅम 1948. मग याने काय केलं प्लांट ग्रुपसाठी काय केलं त्याचं स्टडी केलं प्लांट ग्रुपसाठी ते काय केलं त्याने डिस्कवर केलं. मग त्याला नाव काय दिलं त्याने प्लांट ग्रुप स्पेसीज अँड जिनसमध्ये काय केलं त्यांनी त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आणि त्यामध्ये त्याचं रँकिंगमध्ये काय त्या प्लांट बॉडीला किंवा त्या प्लांट नेमिंगला काय केलं फिक्सेशन केलं. ओके. देन प्लांट एक्सप्लोरेशन. आता प्लांट एक्सप्लोरेशन हा काय झाला एक ॲस्पेक्ट्स आहे कशाचा सिस्टमॅटिक्सचा किंवा त्या टेक्झॉनॉमीचा. ओके. मग इट इज ऑर्गनाइज टू एक्सप्लोअर द फ्लोरा ऑफ पर्टिक्युलर रिजन. मग काय
एखादा पर्टिक्युलर रिजन असेल, मग त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये विथ द हेल्प ऑफ फ्लोरा, मग फ्लोराच्या हेल्पने काय करतो आपण, कोणत्या प्लांट तिथे प्रेझेंट आहेत त्या प्लांटचं तिथं काय कॅरेक्टरायझेशन किंवा त्याचे हॅबिटॅट जे असतील ते आपण फ्लोराच्या हेल्पने काय करतो, पर्टिक्युलर एरियामधले काय करतो, त्याला कम्पॅरिझन करून घेतो. ओके. देन नेक्स्ट, आर्ट ऑफ सर्चिंग प्लांट पार्ट्स ऑफ पर्टिक्युलर जिओग्राफी. म्हणजेच काय, ती एक आर्ट आहे, काय ती टेक्झॉनॉमी किंवा ती सिस्टमॅटिक काय असेल ती एक आर्ट आहे एक्सप्लोरेशन करण्याची. मग त्याच्यात काय करायचं, प्लांट सर्चिंग केलं जातं, प्लांट पार्ट कोणते आहेत हे सर्चिंग केलं जातं आणि पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया जो असेल त्या एरियामध्ये विथ द हेल्प ऑफ फ्लोराच्या हेल्पने काय केलं जातं, कम्पॅरिझन करून ती प्लांट बॉडी किंवा ती प्लांट स्ट्रक्चर किंवा ती प्लांट ऑर्गॅनिझम किंवा तो प्लांट ऑब्जेक्ट काय असेल तो कम्पॅरिझन करून त्याचा स्टडी तिथं केला जातो, म्हणजे ॲक्च्युअल काय आहे हे तिथं बघितलं जातं. ओके. बी, प्लांट डिस्क्रिप्शन. नेक्स्ट ॲस्पेक्ट काय, प्लांट डिस्क्रिप्शन. आता प्लांट डिस्क्रिप्शनमध्ये काय सांगता येते, प्लांट हॅबिट, रूट, स्टेम, लीफ, इन्फ्लोरेसन्स, फ्लावर अँड इट्स पार्ट्स, फ्रुट्स, सीड्स एक्सेट्रा इन बोटॅनिकल टर्म्स. ओके. मग काय डिस्क्रिप्शनमध्ये काय सांगता येते, ते प्लांटची हॅबिटेट कसं आहे, ते प्लांटचं हॅबिट काय सांगतं, रूट्स कसे आहेत, ॲडव्हेंटिशियस आहे का, टॅप रूट्स आहेत, स्टेम कसं आहे, ब्रांचिंग आहे का अनब्रांचिंग आहे, इरेक्ट आहे का सिलेंड्रिकल आहे हे आपण तिथं सांगू शकतो. लीफ कसे आहेत, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे की पॅरलल व्हेनेशन आहे, डायमॉर्फिक आहे किंवा मग फ्लॅटन आहेत की इलॉंगेटेड लिव्ज आहेत, कंपाऊंड आहेत का सिम्पल आहे हे आपण सांगू शकतो. इन्फ्लोरेसन्स कसं आहे, त्याच्यानंतर इन्फ्लोरेसन्स म्हणजेच काय, बंच ऑफ फ्लावर कसं बंचिंग फॉर्ममध्ये आहे किंवा सिंगल सॉलिटरी फॉर्ममध्ये आहे हे सांगता येतं. फ्लावर, त्याच्यानंतर इट पार्ट्स, मग त्याचे पार्ट, फ्लावरचे जे पार्ट असतील ते कसे असतील, युनायटेड असतील किंवा फ्री वन अनदर असतील ते तिथं सांगू शकतो. फ्रुट्स, सीड्स एक्सेट्रा इन बॉटॅनिकल टर्म्स. मग फ्रुट्सची डेफिनेशन किंवा फ्रुटचं जे आपण त्याला काय म्हणतो किंवा फ्रूट काय असतं ॲक्च्युअल आणि सीड्स काय असतात हे बॉटॅनिकल टर्मच्या हेल्पने आपण तिथं मांडू शकतो. नेक्स्ट ॲस्पेक्ट्स, आयडेंटिफिकेशन. मग आयडेंटिफिकेशनमध्ये काय सांगू शकतो आपण, आयडेंटिफिकेशनमध्ये डिटर्मिनेशन ऑफ टेक्झॉन बेस्ड ऑन ओव्हरऑल सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अदर टेक्झा. मग अदर टेक्झा जो असेल, अदर प्लांट जे असेल त्या प्लांटला काय करतो आपण, नोन स्पेसिस किंवा अननोन स्पेसिसला काय करतो, कम्पॅरिझन करतो. ओके. मग नेक्स्ट काय म्हटलं, कम्पॅरेटिव्ह रिप्रेझेंटेशन. जी अननोन स्पेसिस असेल तिला काय केलं जातं, नोन स्पेसिस बरोबर तिचं कम्पॅरिझन केलं जातं आणि तिचं काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. ओके. नेक्स्ट ॲस्पेक्ट काय सांगता येईल, नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, डिटर्मिनेशन ऑफ करेक्ट नेम फॉर टेक्झॉन. मग काय सांगितलं, इथं काय कम्पॅरिझन केले, ज्याचं करेक्ट नेम काय असेल हे नॉमेनक्लेचर ठरवलं, नॉमेनक्लेचरमध्ये ठरवलं जातं. देन करेक्ट सायंटिफिक नेम ॲज पर ICVN रूल्स. ओके. ICVN रूलच्या हेल्पने काय केलं जातं, त्या रूलच्या रेग्युलेशनच्या हेल्पने किंवा त्या रिकमेंडेशनच्या हेल्पने काय केलं जातं, त्या प्लांटला नेम दिलं जातं आणि ते फिक्स केलं जातं. न्यू स्पेसिमन इज अ नेम ॲज अ न्यू टेक्झॉन पर ICVN रूल. ओके. आताच मी काय सांगितलं, त्या ICVN रूलच्या हेल्पने काय केलं, प्लांटला नेम दिलं जातं आणि तिथं त्या प्लांटला नेम देऊन मग विथ द हेल्प ऑफ रूल्स किंवा मग अरेंजमेंट त्याला ही केली जाते, जेणेकरून त्या प्लांटचं काय होतं, क्लासिफिकेशन सिस्टीम किंवा सिस्टमॅटिक पोझिशन आपल्याला काय स्टडी करण्यासाठी अवेलेबल होते. नेक्स्ट ॲस्पेक्ट जो असेल, क्लासिफिकेशन. आणि त्या क्लासिफिकेशनमध्ये काय, इट इज द अरेंजमेंट ऑफ ग्रुप ऑफ प्लांट विथ कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याचं अरेंजमेंट केलेलं असेल कोणत्या हे बेसवरती, त्याच्या कॅरेक्टर्सवरती. ओके. मग त्याचं क्लासिफिकेशन जे असतील, आता क्लासिफिकेशनचे अगेन 3 टाईप्स काय केले त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेत किंवा डिवाइड केले 3 पार्टमध्ये. फर्स्ट आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम. मग ती कोणत्या बेसिसवरती केली, इथंच काय सांगितलं, कॅरेक्टर बेसिसवरती केलं जातं. मग कोणते कॅरेक्टर. ओके. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम कलर, नंबर ऑफ स्टॅमिन्स या बेसिसवरती, या कॅरेक्टर्सवरती काय केलंय, क्लासिफिकेशन करू शकतो. मग ते कोणी केलंय, लिनायस सिस्टीमने किंवा मग लिनायस या सायंटिस्टने केलं म्हणून तिला लिनायस सिस्टीम हे नाव दिलेलं आहे. ओके. देन नॅचरल सिस्टीममध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहे की नाही. मग मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स असतील, मग काय असतील, त्याचं स्टेम असेल, रूट असेल, ते कसं आहे, अनब्रांच आहे, ब्रांचिंग आहे, त्याचे रूट्स कसे आहेत, ॲडव्हेंटिशियस आहे, टॅप रूट आहे किंवा मग लीफ कशी आहे, मॉर्फॉलॉजी त्याची लीफची कशी आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे की पॅरलल व्हेनेशन आहे, ते काय झालं, त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर झाले. मग हे कोणी केलंय, बेंथम अँड हुकरने. म्हणून बेंथम अँड हुकर त्यांनी केलं, त्याच्यामुळे त्याला बेंथम अँड हुकर सिस्टीम असं नाव दिलं आहे. देन थर्ड वन, फायलोजेनेटिक सिस्टीम. आता फायलोजेनेटिक सिस्टीम जी आहे ती इव्होल्युशन बेसवरती गेली आहे. मग त्या प्लांटचा ओरिजिन काय आहे,
किंवा त्याचं इव्होल्युशन कसं आहे हे स्टडी करण्यासाठी फायलोजेनेटिक सिस्टीमचा आपण हेल्प घेतो. आणि ती कोणी केली आहे? यंगलर अँड प्रांटल सिस्टीम, हचिन्सन सिस्टीम या दोघांनी ती काय केली? डेव्हलप केली किंवा डिस्क्राईब केली, म्हणून त्या सिस्टीमला ते नाव दिलेलं आहे यंगलर प्रांटल सिस्टीम और हचिन्सन सिस्टीम. नेक्स्ट पॉइंट आहे कन्सेप्ट ऑफ सिस्टमॅटिक्स. ओके, कन्सेप्ट ऑफ सिस्टमॅटिक्स डिराईव्ह फ्रॉम लॅटिन वर्ड सिस्टीम बाय लिनायस. म्हणजे लिनायसने काय केलं? जो लॅटिन वर्ड आहे सिस्टमॅटिक तो काय केला? लिनायसने काय केला? डिराईव्ह केला. मग कितीमध्ये केला? 1735 1735 मध्ये काय केला? फर्स्टली डिराईव्ह केला. मग त्याने काय सिस्टमॅटिक जो वर्ड होता किंवा सिस्टीम हा जो वर्ड आहे त्याला काय नाव काय म्हटलंय त्याने? सिस्टिमा नेचर. म्हणजे नेचरमध्ये ज्या प्लांट्स आहे त्याचं नेचर कसं आहे हे डिस्क्रिप्शन करणारा जो वर्ड आहे किंवा त्याच्यामध्ये ते डिस्क्रिप्ट केलं जातं किंवा त्याच्यामध्ये ते काउंटिंग केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं, तो वर्ड म्हणजेच काय? सिस्टिमा नेचर असं त्याने म्हटलं होतं. ओके, द टर्म सिस्टमॅटिक फर्स्ट ॲपियर्स हीज पब्लिकेशन. मग त्याने काय केलं? सिस्टिमा नेचर हा जो वर्ड आहे तो काय केला? फर्स्टली पब्लिश केला त्याच्या पब्लिकेशनमध्ये. मग कोणत्या पब्लिकेशनमध्ये केला? जेनेरा प्लांटरम 1737 मध्ये. ओके, जेनेरा प्लांटरमध्ये सिस्टमॅटिक नेचर हा वर्ड काय केला? फर्स्टली तिथं पब्लिश झालेला आहे. ओके, देन नेक्स्ट सायंटिस्ट ब्लॅकवेल्डर अँड बॉयडेन 1952. मग ब्लॅकवेल्डर अँड बॉयडेनने काय केलं? 1952 साली सिस्टमॅटिकची काय केली? नवीन डेफिनेशन त्यांनी डेव्हलप केली किंवा डिस्क्राईब केली. मग कोणती डेफिनेशन? सिस्टमॅटिक्स इज द एंटायर फील्ड डीलिंग विथ द काइंड ऑफ ॲनिमल्स, देअर डिस्टिंक्शन, क्लासिफिकेशन अँड इव्होल्युशन. ओके, मग काय ती एंटायर फील्ड आहे किंवा ती एक ओपन फील्ड आहे आणि ती काय करते? काइंड ऑफ ॲनिमल्स म्हणजे काय? टाईप ऑफ ॲनिमल्स, देअर डिस्टिंक्शन म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन, क्लासिफिकेशन आणि इव्होल्युशन या बेसिसवरती काय त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं किंवा सिस्टमॅटिकमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे किंवा सिस्टमॅटिकमध्ये त्याचं काउंटिंग केलेलं आहे असं त्याने सांगितले. नेक्स्ट सायंटिस्ट क्रिस्टोफरसन 1995. मग त्याने काय केलंय? त्याचं असं म्हणणं होतं प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ आयडेंटिफाईंग सिस्टीम. म्हणजेच काय? सिस्टमॅटिक हा जो वर्ड आहे ॲक्च्युअल तो कन्सेप्ट काय आहे? म्हणजेच काय? त्याच्यामध्ये काय केलं जातं? प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात आणि प्रॅक्टिस केली जाते आयडेंटिफाईंगची, आहे का नाही? असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून काय? प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ आयडेंटिफाईंग सिस्टीम असं त्याने म्हटलेलं आहे. देन अकॉर्डिंग टू कपूर. मग कपूर या सायंटिस्टने काय केलं? 1998 मध्ये इन सिम्पल टर्म देअर आर 2 पार्ट्स ऑफ सिस्टमॅटिक्स. म्हणजे काय केलं? त्याचं 2 पार्टमध्ये परत अगेन डिव्हायडेशन केलं, आहे का नाही? त्याने त्याचे सेपरेट डेफिनेशन केली, सेपरेट पार्ट केलं किंवा पार्टिसिपेशन केलं. फर्स्ट पार्ट आहे डिस्क्राईब अँड नेमिंग द डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम एक्सटिंक्ट. आता एक्सटिंक्ट म्हणजेच काय? जे दुर्मिळ किंवा जे नामशेष झालेले ज्या प्लांट बॉडीज आहेत किंवा जे प्लांट्स आहेत त्या सहजासहजी आत्ता सध्या अवेलेबल होत नाहीत, त्यांचा डाटा कलेक्ट करून ठेवणं, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं नेमिंग करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. तो डाटा म्हणजेच काय? सिस्टमॅटिक्स असं त्याचं म्हणणं आहे. ओके, पण कोणत्या प्लांट? एक्सटिंक्ट म्हणजे ज्या दुर्मिळ आहेत त्या. ओके, नेक्स्ट पार्टिसिपेशन काय केलं त्याने? अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट ऑफ प्लांट इन प्रोसेस ऑफ टाइम. म्हणजेच काय? प्लांटची जी डेव्हलपमेंट होते ती काय होते? टाइम टू टाइम चेंज होत राहते. ओके, मग ती जी प्रोसेस आहे अंडरस्टँडिंगची प्रोसेस न्यू प्लांटची ती स्टोअर करून ठेवणं किंवा त्याचा डाटा या फॉर्ममध्ये स्टोरेशन करणं यालाच काय? क्लासिफिकेशन किंवा त्या प्लांटची सिस्टमॅटिक पोझिशन किंवा सिस्टमॅटिक्स असं आपण म्हणू शकतो असं त्याने सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट अकॉर्डिंग टू सिम्पसन 1961. ओके, त्याने काय केलंय? त्याची डेफिनेशन त्याने सांगितली सायंटिफिक स्टडी ऑफ द काइंड्स ऑफ अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड एनी ऑल रिलेशनशिप्स बिटवीन देम. म्हणजेच काय? तो एक टाईप आहे कशाचा? त्या सायंटिफिक स्टडीचा जो टाईप आहे त्याला सिस्टमॅटिक असं म्हणतोय. पण डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मग डायव्हर्सिटीमध्ये जेवढे ऑर्गॅनिझम असतील त्या ऑर्गॅनिझमचं रिलेशनशिप बिटवीन देम म्हणजे त्यांचं एकमेकांवरती काय रिलेशनशिप असेल किंवा एकमेकांवरती ते डिपेंड असतील, हा जो कन्सेप्ट आहे हा सिम्पसनने मांडला. म्हणजे एकमेकांवरती डिपेंड्स आहेत त्याचं सायंटिफिक स्टडी करणं म्हणजेच काय? सिस्टमॅटिक्स. ओके, देन नेक्स्ट सायंटिस्ट स्टेस 1980
1980 काय केलं, स्टेसने त्याची डेफिनेशन डिस्कवर केली किंवा पब्लिश केली. मग त्याचं काय म्हणणं होतं, स्टडी अँड डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरिएशन इन ऑर्गॅनिझम्स, द व्हेजिटेशन ऑफ causes and manipulation of data obtained to produce a system of classification. म्हणजेच काय, ही जी डेफिनेशन मांडली, मग त्याने त्याचं काय म्हणणं होतं, डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरिएशन इन ऑर्गॅनिझम, म्हणजेच काय, त्या ऑर्गॅनिझममध्ये काय व्हेरिएशन आहे याचं डिस्क्रिप्शन करणं, आणि डिस्क्रिप्शन झाल्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचं मॅनिप्युलेशन करणे, म्हणजे त्याचं कंपॅरिझन करणे, कंपॅरिझन कोणत्या याच्यावरती करणं, कोणत्या स्पीसीज बरोबर करणं, जी नोन स्पीसीज आहे त्याबरोबर त्या अननोन स्पीसीजचं काय करणं, कंपॅरिझन करणं विथ द हेल्प ऑफ डाटा, म्हणजे डाटाच्या हेल्पने, किंवा मग तो डाटा जो असेल तो क्रिएट करणं. ऑब्टेन टू प्रोड्यूस ए सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके, मग ऑब्टेन टू प्रोड्यूस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती त्याचं काय करणं, क्लासिफिकेशन करणं किंवा ते सिस्टमॅटिक पोझिशन मांडून घेणं, असं त्याचं म्हणणं होतं. देन नेक्स्ट सायंटिस्ट रॅडफोर्ड 1986. ओके, सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ फिनेटिक, जेनेटिक अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप अमांग टेक्झा. म्हणजेच काय, सिस्टमॅटिक म्हणजेच काय, फेनेटिक स्टडी करणं, जेनेटिक स्टडी करणं, फायलोजेनेटिक स्टडी करणं, आणि त्यांचं रिलेशनशिप हे एका डाटामध्ये फिक्स करणं, म्हणजे एक टेक्झा सेपरेट आउट करणं, असं त्याचं म्हणणं होतं. नेक्स्ट पॉईंट, टेक्झॉनॉमी अँड सिस्टमॅटिक पासेस थ्रू. मग सिस्टमॅटिक आणि टेक्झॉनॉमी हे जे टर्म आहेत हे कशातून पासेस होतात, किंवा कोणत्या बेसिसवरती, कोणत्या फेजमधून त्या होतात, ट्रान्सफर होतात किंवा पास होतात. ओके, फर्स्ट आहे पायोनियर अँड एक्सप्लोरेटरी फेज. मग एक्सप्लोरेटरी फेज म्हणजेच काय, कलेक्शन अँड डिस्कवरी ऑफ डिफरंट मेंबर्स ऑफ टेक्झॉन, आहे का नाही, त्या टेक्झॉनचं किंवा त्या प्लांट बॉडीचं किंवा त्या प्लांट ग्रुपचं काय करणं, कलेक्शन करणं, डिस्कव्हर करणं, आणि त्याचा डिफरंट मेंबर्स काय करणं, त्याचे कलेक्शन करून त्याचा डाटा कलेक्ट करणं. ओके, देन सेकंड फेज कन्सोलिडेशन फेज. मग कन्सोलिडेशन बेस अबव किंवा बेस ऑन मॉर्फोलॉजी ऑफ प्लांट, म्हणजे प्लांटची मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सवरून काय करणं, त्याचा त्या प्लांट बॉडीज किंवा त्या ऑर्गॅनिझमचं काय करणं, तिचा डाटा कलेक्ट करून ठेवणं. मग जो मॉर्फोलॉजीच्या बेसवरती जे कलेक्शन केलं